बापू, खरं तर निवडणुका म्हटल्यानंतर राजकारण आलंच आणि राजकारणामध्ये जेव्हा मतदार मतदान करतो तेव्हा तो उमेदवाराचं सामाजिक काम पाहतो. बरोबर. तुमचं काय असं सामाजिक काम कार्य राहिलेलं आहे की जे पाहून तुम्हाला मतदारांनी निवडून द्यावं? परदेशी साहेब, आम्ही आहे ना 2009 साली शिवशाही प्रतिष्ठानची स्थापना केली होती. बरं. आम्ही सगळे तरुण त्यावेळेला गावातील आमचे प्रमुख जे आता आहेत ते सगळे तरुण एकत्रित चालू. ते जवळजवळ आम्ही 100 पोरं असेल सगळे बरं. त्यावेळेला. तेव्हापासून मग कुठं म्हणजे तेव्हापासून आम्ही शिवजयंतीचा उपक्रम आम्ही चालू केला होता. बरं. पण शिवजयंतीचा उपक्रम चालू करत असताना आमची म्हणजे आमचं एक इच्छा होती सगळ्यांची की आपल्या गावामध्ये एक शिवस्मारक असावं. चांगल्या पद्धतीचं असावं. बरं. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही त्याची सगळ्यांची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही ते काम चालू पण केलं होतं. पुढं काही टेक्निकल अडचणी आल्या, कारण ते कसं तो विषय थोडा म्हणजे प्रशासकीय हे होते त्याच्यासाठी बरं. तांत्रिक काही अडचणी होत्या. तांत्रिक अडचणी होत्या, बरं. म्हणून तो विषय थोडा लांबत गेला. पण आम्ही शिवजयंती साजरी करायची थांबवली नाही. बरं. आमच्याकडे प्रतिमा होती, पुतळा होता महाराजांचा. आम्ही तो पुतळा घ्यायचा आणि प्रत्येक वर्षी आम्ही शिवजयंती साजरी करायची. बरं. सगळे तरुण उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. हं. आम्ही 2018 सालाच्या नंतर परत तो विषय एकदा पुन्हा सगळ्यांनी मनावरती घेतला. बरं. स्मारकाचा. बरं. आणि ग्रामपंचायतने आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली. बरं. त्याच्यासाठी लोकवर्गणीतून आम्ही जवळजवळ 50 लाख रुपये आम्ही त्या स्मारकासाठी खर्च केले. बरं. लोकवर्गणीतून. आणि खूप चांगल्या पद्धतीचं एक स्मारक आम्ही रांजणगावमध्ये उभं केले. किती साली उभं केलं? आत्ता 2023 साली साधारण. बरं. 23-24 मध्ये म्हणजे ज्याचा पाठपुरावा केला अखेर ते स्मारक पूर्ण अखेर उभं ते राहिलं. स्मारक उभं राहिलं लोकवर्गणी. लोकवर्गणी. वा. म्हणजे त्याला साधारण आम्हाला गेले 2009 ते 2023-24 सालापर्यंत कालावधी गेला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आराध्य छत्रपती दैवत शिवाजी छत्रपती महाराज शिवाजी त्यांचं महाराज. स्मारक आपल्या रांजणगावमध्ये. खूप चांगल्या आकर्षक पद्धतीचं. वा. म्हणजे जवळजवळ 2.5 टनाचा पुतळा येतो, बरं. ब्रॉन्झमध्ये बनवलेला. आणि त्याचे आर्किटेक्ट होते आमचे कुलकर्णी म्हणून एक. बरं. त्यांच्याकडनं त्याचं डिझायनिंग वगैरे करून घेतलं होतं. खूप चांगलं काम केलं त्याच्यामध्ये.